Hello students, in today's lecture we are going to learn human reproductive system. लास्ट लेक्चरमध्ये आपण ह्यूमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधले जे सिक्वेन्शियल इव्हेंट्स आहेत त्यांना कन्सिडर केलं आणि आज ह्यूमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधला आपण आज पाहणारा पार्ट आहोत मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. सो लेट्स लर्न. काय पाहतोय आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे ह्यूमन मेल reproductive system, right? Human male reproductive system. आता जेव्हा आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कन्सिडर करतो, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम दोन्हीही सिस्टीम आपल्याला ह्यूमनमध्ये वेगवेगळ्या रिजनमध्ये सिच्युएटेड असलेल्या दिसून येतात. जेव्हा आपण ह्यूमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमच्या संदर्भात बोलूयात त्या केसमध्ये जर कन्सिडर केलं तर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इट इज प्रेझेंट इन पेल्विक रिजन. बेसिकली जर कन्सिडर केलं गेलं तर पेल्विक रिजनमध्ये प्रेझेंट असते. सो आपण त्याची जी काही पोझिशन आहे त्याच्यानुसार आपण त्याला कन्सिडर करूयात. सो द मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इट इज प्रेझेंट इन पेल्विक रिजन. आता मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इट गेट क्लासिफाईड. आता आपण याचे सर्टन छोटे छोटे काही सेक्शन करूयात जेणेकरून आपल्याला त्यांचा डिटेल स्टडी करण्यासाठी हेल्प होईल. सेक्शन काय काय आहेत? सो दिस सिस्टीम इज फर्दर गेट क्लासिफाईड. आता हे क्लासिफिकेशन आपण आपल्या कम्फर्टेबलसाठी किंवा कम्फर्ट झोनसाठी तयार केलं आहे. फर्स्ट बोलूयात प्रायमरी सेक्स ऑर्गन. सेकंड जो आहे त्याला कन्सिडर करूयात तो आहे ॲक्सेसरी डक्ट. तिसरा जो पार्ट आहे त्याला कन्सिडर करूयात ग्लँड्स. अँड द फोर्थ वन इज एक्सटर्नल जेनिटलिया. आपण काय केलेत सिम्पली मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे 4 सिंपल पार्ट कन्सिडर करतोय. द फर्स्ट वन इज प्रायमरी सेक्स ऑर्गन, सेकंड वन इज ॲक्सेसरी डक्ट अँड थर्ड वन इज ग्लँड अँड लास्ट इज एक्सटर्नल जेनिटलिया. आता याच्या अंडर अगेन आपण वेगवेगळे सब पार्टमध्ये क्लासिफिकेशन आहे. हे का आहे? मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम सिंपल वेमध्ये कन्सिडर होण्यासाठी. सो आपण ह्यांचे जे काही सब पार्ट्स असतील सब क्लासिफिकेशन असेल त्यांनाही कन्सिडर करूयात. सायमल्टेनियसली इथे ह्यूमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचं डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशनसुद्धा कन्सिडर करूयात. सो जे पार्ट आहेत ऑर्गन आहेत तसेच आपल्याला डायग्रामॅटिक व्ह्यूमध्ये कसे दिसतील अँड देअर स्ट्रक्चर ॲज वेल ॲज द फंक्शन हे आपण त्यांच्या अपकमिंग लेक्चर्समध्ये डिटेलमध्ये कन्सिडर करूयात. काय काय सांगतो आपण? First, in primary sex organ, major it considered as testes. Far important part. का कसा हे आपण लगेच पाहणार आहोत. सो प्रायमरी सेक्स ऑर्गनमध्ये आपण कुणाला ठेवलं आहे? टेस्टिसला. आता जेव्हा आपण ॲक्सेसरी डक्टबद्दल बोलूयात याच्या अंडर कोण येतं आहे ह्यांना पहिल्यांदा कन्सिडर करून घेऊयात. फर्स्ट बोलूयात आपण रेटी टेस्टिस. देन कन्सिडर करणार आहोत आपण वासा इफ्रन्शिया किंवा वास एफ्रन्स असंही म्हटलं जातं. वासा डेफ्रन्शिया इज डिफरंट अँड वासा एफ्रन्शिया और वासा एफ्रन्स इज डिफरंट. कसं तेही आपण तुम्हाला हळूहळू समजणार आहे. देन जाऊयात आपण इपिडिडायमिस. काय म्हणतोय? इपिडिडायमिस. देन त्याच्यानंतर आपण कन्सिडर करणार आहोत इजॅक्युलेटरी डक्ट. आपण डक्टलाच कन्सिडर करतोय आणि सर्वात शेवटचा कन्सिडर करणार आहोत याच्यामधला पार्ट तो असणार आहे इजॅक्युलेटरी डक्ट झाला. अँड द लास्ट वन वी आर गोइंग टू कन्सिडर इट इज नथिंग बट दी युरेथ्रा. ठीक आहे. आता ग्लँड्सबद्दल बोलूयात. ग्लँड्स कोणत्या ग्लँड्स मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये रिप्रोडक्शनसाठी असिस्ट करतात. आउट ऑफ दॅट द फर्स्ट ग्लँड इज सिंपल
सेमिनल वेसिकल, सेमिनल वेसिकल द फर्स्ट वन इज. सेकंड जी आहे तिला कन्सिडर करूयात प्रोस्टेट ग्लँड अँड थर्ड वन इज कॉपर्स ग्लँड. और अजून एक नाव याचं कन्सिडर केलं जातं बऱ्याचशा डायग्राममध्ये. याचं अजून एक नाव तुम्ही पाहाल ते आहे बल्बो युरेथ्रल, बल्बो युरेथ्रल ग्लँड. These are the three glands which participates in human male reproductive system. And the last one जे एक्सटर्नल जेनिटलिया आहेत ते, ह्याच्यामध्ये पहिला जो कन्सिडर करणार आहोत त्याला म्हणणार आहोत इट इज पेनिस अँड द सेकंड वन इज स्क्रॉटम. स्क्रॉटम. सो आजच्या लेक्चरमध्ये ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमबद्दल बोलणार. सिम्पल वेमध्ये त्यांना क्लासिफाईड करतोय. प्रेझेंट कुठे आहेत ते पेल्विक रिजनमध्ये. त्यांचे 4 कॅटेगराइज्ड वे केले आपण. फर्स्ट सिम्पली सांगणार प्रायमरी सेक्स ऑर्गन विच प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ॲक्सेसरी डक्ट ॲज देअर नेम रिव्हिल्स, नेम काय सांगतायत की हे डक्ट आहेत म्हणजे चॅनल थ्रू जे काही सिक्रिशन असेल त्यांना कॅरी करतायत. आणि ॲक्सेसरी आहेत दॅट मीन्स असिस्ट करतायत कुणासाठी, जे काही रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे तिच्या बेटर परफॉर्मन्ससाठी. ग्लँड्स आहेत, डक्ट आहेत, ते सिक्रिशन जे आहेत त्यांना कॅरी करण्यासाठी कुणाची हेल्प लागणार, डक्टची. पण मेजर सिक्रिशन करणारा जो मेन पार्ट आहे ते म्हणजेच कोणत्या फॉर्ममध्ये, ग्लँडच्या फॉर्ममध्ये. किती ग्लँड याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतात, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमबद्दल बोलतोय आपण फक्त मेलच्या, 3 ग्लँड. सो ह्या झाल्या त्यांच्या 3 ग्लँड. आणि एक शेवटचा आपण फेज असा क्लासिफाईड केला, त्याला आपण कन्सिडर केलं आहे इट इज एक्सटर्नल जेनिटलिया. जे जेनायटल ऑर्गन असतात पण ते एक्सटर्नल फॉर्ममध्ये आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट वन येतो पेनिस अँड द सेकंड वन इज स्क्रॉटम. हा एक सॅक लाईक सारखा स्किनी सॅक किंवा पाऊच सारखा रिजन असतो की ज्याच्यामध्ये टेस्टिस होल्ड करून ठेवलेले असतात. सो हा झाला आपला बेसिक क्लासिफिकेशन. आता आपण काय करूयात, ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कशी दिसते त्याला आपण थोडंसं कन्सिडरेशन फॉर्ममध्ये इथे पाहणार आहोत. सो लेट स्टार्ट विथ दॅट. आता आपल्याला त्यांचं नेमिंगसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळेला वेगवेगळे क्वेश्चन्स हे लेबलिंगपासून ते त्यांच्या पोझिशनपर्यंत कोणत्याही फॉर्मॅटमध्ये आपल्याला विचारलेले दिसून येतात. सो त्याच्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला जी मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे तिला कन्सिडर करावं लागेल. आपण डायग्राम पहिल्यांदा ड्रॉ करून घेऊया जेणेकरून बऱ्याचशा गोष्टी आपल्या इथेच क्लिअर होताना दिसतील आपल्याला आणि पुढे आपल्याला त्यांची हेल्प होणार आहे. त्याच्यामुळे ते इम्पॉर्टंट आहेत आपल्यासाठी. आता हे काहीतरी ट्युब्युलर स्ट्रक्चर दिसते आपल्याला, पेअर्ड फॉर्ममध्ये आहे. आपण याच्या अगोदर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा पार्ट ऑलरेडी कन्सिडर केलेला होता, राईट. आता मी इथे असं काहीसं ओव्हल शेपमध्ये एग लाईक शेप जो आहे त्याच्या अकॉर्डिंग काहीतरी एक स्ट्रक्चर पाहतोय. सर्वांना लेबलही करणार आहोत आणि सिक्वेन्स मी कसा कन्सिडर केला आहे ह्या सिक्वेन्सनुसार जर आपण डायग्राम लर्न केल्या तर आपला हा टॉपिक क्लिअर होतोय. आणि याच्यासाठी मी फर्स्ट डायग्राम न ड्रॉ करता आपण 1 बाय 1 एक पार्ट कन्सिडर करत त्याची डायग्राम ड्रॉ करत जाणार आहोत. सो हा जो रिजन असतो इथे वरती अशा पद्धतीने आपल्याला अगेन सेम वेमध्ये हे असे काहीतरी कॅप लाईक स्ट्रक्चरमध्ये इथे सर्टन फायबरस एक लेयर असतो आणि ठीक आहे. ओके, आता थोडेसे ह्या पार्टकडे येऊयात. जेव्हा आपण इथे येणार हा जो पार्ट आहे हा पुढे जेव्हा अशा फॉर्ममध्ये कंटिन्युअस होईल. आता याला आपण थोडंसं काय करणार आहोत, कलर फॉर्ममध्ये सुद्धा कन्सिडर करणार आहोत जेणेकरून तुम्हाला समजायला अजून बऱ्यापैकी इझी फॉर्मॅटमध्ये समजेल. इथे असा थोडासा बल्ज पार्ट ह्या ट्यूबचा
आणि मग पुढे ही काय झाली, याला कंटिन्यू झाली. परत इथे आपण थोडासा बल्ज पार्ट दाखवणार आणि परत इथे ही कंटिन्यू झाली. कंटिन्यू झाल्यानंतर ती काय होणार आहे, इथे आपण अशा पद्धतीने इथे एक आपल्याला असे सर्टन काहीतरी ग्लँडसारखे दिसणार आहोत. आपण ह्यांना प्रॉपर कन्सिडर करूयात. आणि देन हे सगळं जे काही आहे तिथून ते पुढे कॅरी होताना दिसतंय अशा फॉर्ममध्ये. इथे अजून एक थर्ड टाईपची जी ग्लँड आहे त्यांनाही कन्सिडर करतो आहे. ॲक्च्युली इट इज पी शेप म्हणून आपण काय करणार आहोत, छोटीशी दाखवणार आहोत. आणि प्लस इथे एक ग्लँड प्रेझेंट असलेली दिसते. हा जो पार्ट आहे हा थोडासा महत्त्वाचा आहे. इथे आपल्याला 3 वेगवेगळ्या ग्लँड ह्यांचं सिक्रिशन ह्यांना कन्सिडर करायचं आहे. किंवा आपण काय करूया, त्याला थोडंसं खाली कन्सिडर करूयात म्हणजे तुम्हाला समजायला सोपं होईल. ठीक आहे. हा जो काही ग्लँडचा पार्ट आहे याला थोडासा आपण अजून खाली एक्सटेंड केला. इथे पी शेप पुढची जी ग्लँड आहे तिला कन्सिडर करतोय. देन आपल्याला पुढे असा एक स्ट्रेट सिलेंड्रिकल शेपचा पार्ट दिसणार आहे, त्यालाही कन्सिडर करूयात आपण. ओके. सो मेजर ज्या काही आपल्या गोष्टी आहेत त्या बऱ्यापैकी आपल्या सगळ्या ड्रॉ करून झाल्यात. आता 1 बाय 1 एक एक पार्ट जो आहे त्याला आपण कलर करूयात आणि ते पार्ट ह्या सर्व टाईप्समध्ये किंवा अशा फॉर्मॅटमध्ये कशा पद्धतीने दिसत आहेत आपण ह्यांनाही कन्सिडर करूयात. आता इथे हा जो मला बल्ज पार्ट दिसला आहे किंवा दिसताना हा थोडासा फुगीर सॅकसारखा पार्ट आपण इथे काय केला आहे, कन्सिडर केला आहे, राईट. सो हा जो काही पिंक कलरचा सॅक लाईक पार्ट आहे याला आपण लेबल करूयात. इट इज युरिनरी ब्लॅडर. काय आहे हा, युरिनरी ब्लॅडर. आता दोन्हीही बाजूंना हा जो पार्ट आहे हे वरती जाणारे युरेटर असं पेअर फॉर्ममध्ये आहेत. प्लस आता हे दोन्ही बाजूंना ट्यूबलाईक स्ट्रक्चर आहे. ह्या ट्यूबला काय म्हणायचं यांना कन्सिडर करूयात. आता हे जे काही ट्यूबलाईक स्ट्रक्चर आहे आपण ह्याला थोडंसं कलर फॉर्मॅटमध्ये, सो इथे आपण एक पर्पल कलरने काहीतरी दाखवायचा प्रयत्न करतो आहे, राईट. सो हे लॉंग ट्यूब्युलर स्ट्रक्चर, दिस लॉंग ट्यूब्युलर स्ट्रक्चर इज नथिंग बट, आता हे अगदी हा मधला जो युरेथ्राचा पार्ट आहे किंवा इजॅक्युलेटरी डक्टपर्यंत जाऊन पोचणारा पार्ट आहे, हा संपूर्ण पार्ट आपण जो कन्सिडर करतो आहे तो काय असणार आहे, इट इज सेमिनिफेरस ट्यूबल. सॉरी, सेमिनिफेरस ट्यूबल तर आपल्याला टेस्टिसच्या आतमध्ये सापडणार आहेत. आपण ह्याला लेबल करूयात. हा आहे वासा डेफरन्शिया. वासा डेफरन्शिया. मी इथे जे मेन्शन केले वासा एफरन्शिया आहे किंवा एफरन्स आहे तो, आणि वासा डेफरन्शियाचा पार्ट क्वाईट डिफरंट आहे. त्याच्यानंतर जाऊयात आपण, आपल्याला ज्या 3 ग्लँड सांगितल्यात मी त्या ग्लँडला कन्सिडर करते. इथे आपल्याला अशा फॉर्ममध्ये एक ग्लँड दिसते सेम. आता इथे थोडासा स्पेस कमी आहे बट स्टील आपण काय केलं, त्याला येलो कलरमध्ये जी दिसते मला त्याला मी नाव देणार आहे सेमिनल वेसिकल. ही झाली आपली फर्स्ट ग्लँड. देन त्याच्यानंतर इथे अजून एक ग्लँड दिसते. हा जो पार्ट आहे ना इथला, दिस इज सेकंड ग्लँड. अँड दिस सेकंड ग्लँड, जेवढ्या ग्लँड आहेत आपण सर्व येलो कलरमध्ये दाखवूयात सो तुम्हाला क्लासिफाईड करायला किंवा अंडरस्टँड करायला इझी जाईल. सेकंड वन तिला नाव देणार आहोत प्रोस्टेट ग्लँड. आता हे सर्व ग्लँडला एका सेपरेट टॉपिकमध्ये कन्सिडर करणार. त्यांचे सिक्रिशन्स असतील, त्यांचे कंटेंट्स असतील, त्यांचे फंक्शन असतील, सर्वांना. आणि एक थर्ड वन इथे छोटीशी पी साईजची, ही जी काही आपल्याला पी साईजची एक ग्लँड दिसते थर्ड वन, ही असणार आहे आपली कॉपर्स ग्लँड किंवा हिला काय म्हणणार आहोत आपण, बल्बो युरेथ्रल ग्लँड. युरेथ्रल ग्लँड. कुठपर्यंत पोचलोय आपण, फर्स्ट याच्यामधल्या टेस्टीज राहिल्या. आपण टेस्टीजबद्दल बोलूयात. हा आतमधला जो काही ओव्हल शेपचा, आता हे आपल्याला थोडंसं प्रॉमिनंटली दिसण्यासाठी आपण काय करतो, याला थोडंसं डार्कर फॉर्ममध्ये कन्सिडर करतोय. सो हिअर द ओव्हल शेप पार्ट इज टेस्टीज.
ठीक आहे. त्याच्यानंतर इथे वरती जर कन्सिडर केले तर हे असे थोडेसे वेव्ही फॉर्ममध्ये असं काहीसं एक स्ट्रक्चर दिसतं, राईट. याला नाव देणार आहोत जे टेस्टिसच्या वरती किंवा आपण म्हणूयात ॲक्च्युली ते त्यांच्या पोस्टेरियर रिजनला प्रेझेंट असतात, त्यांना म्हटलं जातं इपिडिडायमिस. इपिडिडायमिस. बरं, आता सांगताना मग अशी आपण असं कन्सिडर केलं की हे जे काही पाऊचसारखा स्ट्रक्चर दिसतोय, ह्या पाऊचसारख्या स्ट्रक्चरला नाव आहे इट इज स्क्रॉटल सॅक ऑर द स्क्रॉटम. काय म्हणणार आहोत? स्क्रॉटल सॅक. हा जो काही पाऊच दिसतोय तो. देन आता इथे आपण असं कन्सिडर केलं की टेस्टीज आणि ही जी काही सॅकची लाईन आहे ह्या दोघांच्या मध्ये इथे फायब्रस टिश्यू अशा फॉर्ममध्ये प्रेझेंट असतात. आता तुम्हाला याच्यावरून एक अंदाज येईल, टेस्टीजला ह्या सॅकमध्ये होल्ड करून ठेवण्यासाठी मधला जो पार्ट आहे हा फायब्रस टिश्यूचा पार्ट आहे आणि यांना कन्सिडर केलं जातं ग्युबर्नॅक्युलम. काय म्हणतो आपण त्यांना? ग्युबर्नॅक्युलम. हे लक्षात येतं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं इथे आपल्याला एक कोप्युलेटरी ऑर्गन दिसणार आहे, ह्याला कन्सिडर केलं जातं पेनिस. ठीक आहे. आता हा थोडासा रिजन मोठा झाला, ठीक आहे, आपण त्याला समजून घेऊयात. सो जर आपल्याला ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पाहायचं असेल तर ही डायग्राम आपल्याला पहिल्यांदा समजली पाहिजे. याच्या अगोदर आपण ह्याला एक सुपरफिशियल वेमध्ये कन्सिडर केलं होतं आणि आता आपले सगळे पार्ट विथ डायग्राम ह्यांना एकदा कन्सिडर करूयात. आता पहिल्यांदा काय काय पार्ट दिसतात त्यांच्याबद्दल बोलणार. टेस्टीज. टेस्टीज कुठे दाखवलेत आपण? थोडेसे प्रॉमिनंट फॉर्ममध्ये जी ओव्हल शेपमध्ये दिसतात टेस्टीज. पेअर फॉर्ममध्ये. नेक्स्ट लेक्चरमध्ये याच्याबद्दल डिटेल पाहणार आहोत, हिस्टोलॉजी पाहणार, त्यांचे सेक्शन घेऊन पाहणार. देन जाऊयात रेटे टेस्टीस. जेव्हा आपण ह्या टेस्टीसचा एक लॉन्जिट्युडनल सेक्शन घेणार तेव्हा आपल्याला काय काय दिसणार आहे, तेव्हा आपण रेटे टेस्टीस पाहूयात. देन वासा एफ्रन्शिया पाहूयात. इपिडिडायमिस हा जो काही वरती म्हणजेच ह्या टेस्टीसच्या बॅक साईडला हा जो रिजन आहे याला कन्सिडर केलं जातं इपिडिडायमिस. इजॅक्युलेटरी डक्ट. आता इथे जर कन्सिडर केलं तर ही फर्स्ट आहे सेमिनल वेसिकल. हा मधला जो पार्ट होता याला नाव दिलं होतं प्रोस्टेट ग्लँड. द थर्ड वन इज कोपर्स ग्लँड. आता जेव्हा केव्हा इथून वरतून हे स्पर्म ट्रॅव्हल होऊन इथून येतील आणि हे मधल्या युरेथ्रापर्यंत जाऊन पोहोचतील, तिथे जी त्यांची कॉमन ओपनिंग असते, सो ह्या कॉमन ओपनिंगला नाव दिलं जातं इजॅक्युलेटरी डक्ट. आणि हा जो मधला पार्ट आहे याला आपण नाव देणार आहोत युरेथ्रा. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल स्पर्म एकदा प्रोड्यूस झाल्यानंतर त्यांना कॅरी करण्यासाठी कोणते कोणते पार्ट हेल्प करतात. रेटेटेस्टीज आहेत, ते जेव्हा आपण ह्यांचा क्रॉस सेक्शन घेऊया तेव्हा याच्यामध्ये रेटेटेस्टीज सापडणार आहेत, वास एफ्रन्स सापडतील. देन त्याच्यानंतर इपिडिडायमिस आहेत आणि मग मात्र सेमिनल आपले हे जे काय आहेत वास डिफरन्शिया, तिथून ते कॅरी होऊन इथे इजॅक्युलेटरी डक्टकडे येतील. इजॅक्युलेटरी डक्ट त्यांना काय करणार आहेत? युरेथ्रा थ्रू, पेनिस थ्रू बाहेर इजॅक्युलेशनसाठी मदत करतील. ह्या डक्ट आहेत. सो याच्यापैकी आपल्याला इपिडिडायमिस, इजॅक्युलेटरी डक्ट आणि युरेथ्रा दिसले. इजॅक्युलेटरी डक्ट कुठे सांगणार? जे काही स्पर्म आलेत इथला मधला जो कॉमन ओपनिंगचा पार्ट आहे इजॅक्युलेटरी डक्ट, हा मधला जो रिजन आहे याला कन्सिडर करणार युरेथ्रा. ग्लँडबद्दल बोलायचं असेल तर ग्लँडला आपण स्पेसिफिक 3 नावं दिली आहेत. ही खूप महत्त्वाची आहेत म्हणून आपण मेजर फोकस आपला याच्यावरती ठेवणार. द फर्स्ट दिस ग्लँड इज सेमिनल वेसिकल. सेकंड ग्लँड इज प्रोस्टेट ग्लँड. थर्ड वन इज कोपर्स और इट इज ऑल्सो नोन ॲज बल्बो युरेथ्रल ग्लँड. 3 महत्त्वाच्या. त्याच्यानंतर एक्सटर्नल जेनिटेलियामध्ये 2 पार्ट कोणते आलेत? एक आलाय पेनिसचा पार्ट आणि दुसरा सांगितला आहे हा जो काही सॅकसारखा स्ट्रक्चर आहे किंवा पाऊच आहे ज्याच्यामध्ये टेस्टीज होल्ड केले जातात त्यांना आपण म्हणणार आहोत स्क्रॉट. हे झालं आपलं ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आता थोडंसं आपण याच्या फंक्शनकडे पाहूयात जे पुढच्या प्रत्येक टप्प्यांमध्ये थोड्या फॉर्मॅटमध्ये पाहणार आहोत. आता सर्वात महत्त्वाचं इथे ज्या टेस्टीज आहेत त्यांना अगदी इम्पॉर्टंट प्रायमरी सेक्स ऑर्गन का कन्सिडर केलं? अर्लियर लेक्चरमध्ये आपण जे सेक्स ऑर्गन असतात त्यांचे 2 टाईप केले होते. प्रायमरी सेक्स ऑर्गन, सेकंडरी सेक्स ऑर्गन किंवा आपण सांगितले होते सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर SSC कन्सिडर केले होते. मेलमध्ये प्रायमरी रोलमध्ये येतात टेस्टीज. मी वारंवार याला कन्सिडर करते म्हणजे हे तितके महत्त्वाचे आहे टेस्टीज. हे झाले टेस्टीज ओव्हल शेपमध्ये.
इथे प्रोड्यूस झाले स्पर्म. स्पर्म प्रोड्यूस होण्याच्या प्रोसेसला एक टर्म आहे, त्याला म्हणणार स्पर्मॅटोजेनेसिस. प्रोड्यूस झाल्यानंतर ते इपिडिडायमिसकडे जातील. इपिडिडायमिस कुठे सांगितली? डक्ट. किंवा डिरेक्टली आता याच्यामध्ये असं दाखवलेत, ॲक्च्युली ते जाताना काय होणार आहे, ते जाणार आहेत सेमिनिफेरस ट्युब्यूल असेल, ट्युब्यूलपासून जाणार आहेत, मग पुढे वास एफरन्स असेल, वास एफरन्सपासून रेटेटेस्टीज असतील, रेटेटेस्टीजपासून इपिडिडायमिसकडे जातील. त्याच्यामध्ये सुद्धा त्याचा हेड, मिडल पार्ट, त्यांची टेल, तिथून ते जाणार आहेत. हे आहेत आपले वासा डेफरन्शिया. वासा डेफरन्शियापासून हा जो थोडासा बल्ज पार्ट आहे, त्याला नाव देऊयात आपण. हा जो बल्ज पार्ट आहे याला म्हटलं जातं ॲम्प्युला. ह्याला काय म्हणणार आहोत आपण? ॲम्प्युला. आता जर सपोज आपण कन्सिडर करतोय इथे स्पर्म प्रोड्यूस व्हायला स्टार्ट होत आहेत, इथून चाललेत ते इपिडिडायमिसकडे, इपिडिडायमिसपासून ते चाललेत इथे, देन त्याच्यानंतर ते जाणार आहेत वासा डेफरन्शिया थ्रू. ते कुठे चाललेत? इथे. थोड्या वेळासाठी ते काय होतात, ह्या ॲम्प्युलामध्ये टेम्पररी स्पर्म स्टोअर करून ठेवण्यासाठी प्लेस मिळते. सो ॲम्प्युला अगेन इट इज स्लाइटली सोलन पार्ट विच हेल्प फॉर द टेम्पररी स्टोरेज ऑफ स्पर्म. टेम्पररी स्टोअर केले आणि मग त्याच्यानंतर जेव्हा केव्हा हे इजॅक्युलेटरी डक्टमध्ये येतील, बाय दॅट टाईम सेमिनल वेसिकल थ्रू सुद्धा सर्टन काही सिक्रिएशन ह्यांच्यामध्ये ॲड होते. मग जेव्हा स्पर्म इथून पुढे कॅरी होतील त्याच वेळेला सेमिनल वेसिकल यांनी पण सिक्रिएशन केलं, ग्लँड आहेत प्रोस्टेट ग्लँड यांनी पण सिक्रिएशन केला. हा सगळा पार्ट जो आहे म्हणजे वरून आलेले स्पर्म, सेमिनल वेसिकलपासून आलेलं सिक्रिएशन, त्याच्यानंतर जी आपली प्रोस्टेट ग्लँड आहे ती, हे सर्व ह्या कॉमन डक्ट थ्रू येतात. आणि ही कॉमन डक्ट म्हणजे कोणती आहे? आपली इजॅक्युलेटरी डक्ट. इजॅक्युलेटरी डक्ट. मग तिथून पुढे पास होत असताना हे छोटेसे पी साईजची जी ग्लँड आहे ती म्हणजे कोणती? हिला आपण नाव दिलं होतं कॉपर्स ग्लँड. मग त्यांचं सुद्धा सिक्रिएशन तिथे येतं आणि मग हा जो काही मधला पार्ट आहे याला म्हणणार आहोत आपण युरेथ्रा. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की ही नावं आपण डक्टमध्ये का कन्सिडर केली ती. आणि मग युरेथ्रापासून पेनिस थ्रू ते बॉडीच्या बाहेर काय केले जातील? एक्सपेल केले जातील किंवा इजॅक्युलेट केले जातील. सो अशा पद्धतीने स्पर्म प्रोड्यूस होऊन तिथून ते ॲट द साईट ऑफ फर्टिलायझेशनपर्यंत पोचवण्यासाठी वेगवेगळे डिफरंट ऑर्गन, ॲक्सेसरी डक्ट, ग्लँड आणि एक्सटर्नल जेनिटेलिया कशा पद्धतीने हेल्प करतायत हे डायग्रामॅटिक कन्सिडर केलं आणि प्लस आपण त्यांचे क्लासिफिकेशन ह्या फॉर्ममध्ये कन्सिडर केले. ह्युमन रिप्रोडक्शन सिस्टीम अल्ट्रा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्याच्यामधल्या फर्स्ट टॉपिकला स्टार्ट केलं आहे तो आहे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. जोपर्यंत मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमच्या डायग्राम लर्न होत नाही आहेत, आता लर्न करणं म्हणजे रट्टाफिकेशन नाही करायचं, आपल्याला ही डायग्राम अंडरस्टँड करायची. एकदा तुम्हाला बायोच्या डायग्राम समजायला स्टार्ट झाल्या किंवा तुम्ही न पाहता ड्रॉ करू शकता, दॅट मीन्स तुम्हाला ते ऑर्गन, त्यांची पोझिशन, स्ट्रक्चर वाईज त्यांची हिस्टॉलॉजी हे हळूहळू समजायला मदत होते. नुसत्याच ह्या रट्टाफिकेशन करून येत नाहीत. डायग्राम समजली की तुमचा तो कॉन्सेप्ट क्लिअर होतो. सो हा झाला आपला ह्युमन रिप्रोडक्शन, मेल रिप्रोडक्शन सिस्टीम. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत टेस्टीज म्हणजेच प्रायमरी सेक्स ऑर्गनबद्दल. थँक्यू. ओके, हॅलो स्टुडंट्स, इन टुडेज टॉपिक वी आर गोइंग टू लर्न अबाउट द प्रायमरी सेक्स ऑर्गन. याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण कन्सिडर केलं होतं, कट करा बरं, सॉरी.